हे काय आपल्या स्वधर्मावर आपलं जे संस्कार आहे ते पाळायला पाहिजे. विदेशी या लक्षणे आहे त्याच्यावर लक्ष नाही द्यायला पाहिजे. आपल्याला पूर्वजांचं मानपान ठेवायला पाहिजे. आई वडिलांचा पूजा करायला पाहिजे. आई वडिलांचं दर्शन घ्यायला पाहिजे. हे सगळं आई भगवान बिरसा मुंडाने 11 आज्ञा दिलेली आहे. म्हणून आता आपण असं या महाराष्ट्रभरात आपण असंच केलं आहे की आपल्याला एक अत्यंत महत्त्वाचा हा मंच मिळाला आणि एक 10,000च्या वर रजिस्ट्रेशन झालं आणि सगळ्यांनी भाग घेतला. आणि या भाग घेऊन असं आपण पुढच्या वर्षी असंच संघटित राहिलो, असंच कार्यक्रम करत राहिलो तर या हॉलच्या बाहेर संख्या जाईल असं आपण करू शकतो का? कारण आपल्याला गावागावामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये 47 जनजाती आहे. 47 जनजातींमध्ये सगळ्यांनी एकत्र येऊन आणि त्या तालुका जिल्ह्यावर आपण जर असं कार्यक्रम करत गेलो तर जे आपल्याला भ्रमित टाकणाऱ्यांना आपण बंद पाडू, समाजामध्ये तीळ पाडणाऱ्यांना बंद पाडू. का मी म्हणतो आहे की भगवान बिरसा मुंडाने सांगितलंय ही आपली संस्कृती, रूढी, परंपरा, पूजा पद्धती, आस्था, देवस्थान सगळे गोष्टी आहेत. अस्मिता, अस्तित्व, विकास हे जे त्यांनीच सांगितलं. म्हणून आपण असं करू शकतो का? यालाच धरून आपण तालुकाच्या जिल्ह्यामध्ये आलेलो आहे, पण तालुकाच्या आपापल्या एरियात जाऊन असंच आपण लोककला संगम करू शकतो का? एकत्रित येऊ शकतो का? एकत्रित येऊन आपण समाजाचा सगळ्यांचा विचार करू का? आणि एक देशाला किंवा आपल्या राष्ट्राला एकत्रित आणू शकतो का? लोककला म्हणजे एकत्रित आणणे, संघटित होणं हे महत्वाचं आहे. म्हणून आपण सगळ्यांनी एक विचार करायला पाहिजे की आपल्याला हे येणारी पिढी आहे. आता अशोक वाणी सरांनी सांगितलं की हे आपले युवा मोबाईल मध्ये जास्त असतात, रील्स आणि चांगले डॉक्युमेंटरीज सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला चांगल्या चांगल्या गोष्टी शिकायला मिळतात. चांगल्या चांगल्या गोष्टी आपण बघतो आहे. यांचाच विचार करूनच आपण हा मंच उभा केलेला आहे. आणि म्हणून या तरुणांना, या युवांना ही जी पिढी आहे ही येणारी पिढीला हे शिकवण्यासाठी आपल्याला करावं लागणार आहे. म्हणूनच आपण हा मंचाच्या माध्यमातून आपण हा संदेश आपण अख्खा महाराष्ट्राला देतो आहे. तसंच 14 तारखेला नागपूरमधून कार्यक्रम सुरू होत आहे. 15ला जनजाती गौरव दिवसानिमित्त आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी येत आहेत. तसंच उईके साहेबांनी त्यांच्या मनोगतामध्ये सांगितलं आहे. तसंच 15 तारखेला तो कार्यक्रम झाल्यानंतर 16 तारखेला नागपूरमध्ये एक आपले समाजातले जे त्यांना आपण असं म्हणू शकतो की नोकरी व्यवसाय करण्यासाठी शहरामध्ये गेले आहे पण समाज माझा गावाकडे आहे, त्यांना आपण प्रबुद्ध म्हणजे शिकलेले सगळे उत्तम शेतकऱ्यापासून तर क्लास 1 क्लास 2 यांच्या 5,000 लोकांचं आपण 16 नोव्हेंबरला आपण नागपूरमध्ये एकत्रीकरण केलेले आहे. हे इथे बसलेले काही लोक त्याच्यात पण येणार आहे आणि अख्खा महाराष्ट्रातून 5,000 संख्या तिथे येणार आहे. 17 तारखेला हे आजचं जे लोककला संगम जो 5 विभाग सांगितलं अमरावती आणि नागपूर, तसंच इथे देवगिरी म्हणजे हे पश्चिम महाराष्ट्र आपलं पश्चिम खानदेश मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रामध्ये नाशिकमध्ये होणार आहे आणि कोकणामध्ये जव्हारला झालं. असं 5 विभागातले सगळे कार्यकर्ते ते विनर होणार आहे ते तिथे येणार आहे. सगळ्यांचं तिथे देशभराला आपल्या महाराष्ट्राला नाही तर देशाला आपल्याला हा जनजाती समाजाकडे एवढी कला आहे हे दाखवण्यासाठी आपण हे एकत्रीकरण केलेलं आहे. म्हणून आपण असं सगळ्यांनी विचार करायला पाहिजे की आज आपण सगळ्यांनी आज बक्षीस ठेवून आपण एकत्र आलो पण सहजता आपण एकत्रित सर्व समाज जेवढे जनजाती 47 आहे माझ्या परिसरामध्ये जेवढे आहे तेवढे एकत्र येऊन आपण जे आपले 12ही महिना देव सण उत्सव येतो त्याला आपण नृत्य करू शकतो का? कारण काय आहे येणारी पिढी ही शिकेल. महिला, युवती, युवक सगळ्यांनी आपण एकत्र येऊ शकतो. म्हणून मजबूत संघटन आपला जनजाती आदिवासी समाज मजबूत संघटन करायचं असेल तो असता आहे एकत्रित येण्याचा एक आपण हा एक चांगला मार्ग आहे. आणि आपण पूर्वी असं येत होतो एकत्रित येत होतो हे सगळं नाच गाणं सगळ्या गोष्टी करण्यासाठी एकत्रित यायचं सगळं सामूहिक पंचांची रीती होती आपल्याकडे. पंचांनी सांगलीमध्ये आपलं सगळं काम व्हायचं. हे सगळे आपली रूढी परंपरा पूजा पद्धती आपल्याला जे पूर्वज सांगून गेलं ते टिकवण्याचं असं मला वाटतं आहे. एवढं माझं 2 शब्द बोलून माझं धन्यवाद गणेशजी.